नमस्कार. आज 7 फेब्रुवारी 2026 वार आहे शनिवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, लघु उद्योगांसाठी तारणमुक्त कर्ज मर्यादा 20 लाखांवर. काल RBIच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीमध्ये निर्णय घेण्यात आलेले आहेत. पहा काही त्यापैकी अतिशय महत्त्वाचा निर्णय म्हणजे तो जो की MSMEसाठी खूप बेनिफिशियल आहे. तर MSMEसाठी आज घडीला जर तुम्ही तारणमुक्त कर्ज जर घ्यायचं असेल तर तुम्हाला 10 लाख रुपयेपर्यंत मिळतं, बरोबर. पण RBIने काल ती मर्यादा वाढवून 20 लाख रुपयांची मर्यादा काल केलेली आहे. ओके. त्याच्यानंतर मॉनिटरी पॉलिसी कमिटीने काल एक निर्णय महत्त्वाचा घेतलेला आहे. तो म्हणजे रुको जरा सबर करो, जे मिमी आहे पहा अगदी त्या पद्धतीचं ते त्यांनी निर्णय घेतलेला आहे, जो की पहा युरोपियन युनियनसोबत आपण जे FTA साईन केलेला आहे. ओके. मग त्याचे परिणाम आणि त्याचे चॅलेंजेस आपल्याला अद्याप समजलेले नाही आहेत किंवा आपली इकॉनॉमी कशा पद्धतीने पुढे जाईल. कारण पहा USA सोबत पण आपलं काय झालेलं आहे, ट्रेड डील झालेली आहे सध्याला साईन, बरोबर आहे. मग या नात्याने RBIने अगदीच मॉनिटरी पॉलिसीचा जो निर्णय आहे तो रेपो रेट जो आहे तो जशाच तसं त्यांनी ठेवलेला आहे. ओके. त्यामुळे रेपो रेटमध्ये चेंजेस त्यांनी केलेत का, तर बिलकुल नाही. मग अगदीच लोकसत्ताने पण तेच दिलेलं आहे की थोडंसं थांबा अशा पद्धतीचा सल्ला RBIने दिलेला आहे व अगदी तो महत्त्वपूर्ण सल्ला आहे. डन. त्याच्यानंतर पहा MSME सेक्टरसाठी त्यांनी 10 लाखाची 20 लाखापर्यंत तारणमुक्त कर्जाची हमी त्यांनी दिलेली आहे. मग तसाच शेतकऱ्यांसाठी काही निर्णय घेण्यात आले का, तर बिलकुल यस. शेतकऱ्यांसाठी पहा त्यांनी 2 लाख रुपयाची मर्यादा त्यांनी केलेली आहे. ओके. MSME सेक्टरसाठी 20 लाख रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयांची त्यांनी मदत केलेली आहे. पण पहा प्रॉब्लेम असा होतो की ग्राउंड लेवलवरती तुम्ही जेव्हा पाहता की तारणमुक्त कर्ज आपल्याला बँक देतील का, तर तिथे थोडंसं आपल्याला प्रश्नचिन्ह नक्कीच निर्माण होतील. डन. त्याच्यानंतर फसवणूक झालेल्यांना 25,000 रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे. आता 25,000 पर्यंतची भरपाई तिथं देण्यात येईल. अगदी याला थोडंसं अनुसरून जर तुम्ही पाहिलात ना, तर आपल्याकडे म्हणजे तुम्ही बँक अकाउंट काढता व बँक अकाउंट काढल्यानंतर तुम्ही बँकेमध्ये पैसे ठेवता. आता पहा मी बँक अकाउंट काढलेलं आहे व सेविंग खात्यामध्ये माझे 10 लाख रुपये मी ठेवलेले आहेत. ओके. कालचं तुम्ही पाहू शकता किंवा आपण काल बँक ऑफ पवन काढलेली होती, बरोबर. मग मी बँक ऑफ पवनमध्ये 10 लाख रुपीज सेविंग केलेले आहेत. पण बँक ऑफ पवन जर बुडाली तर मला पैसे वापस मिळतील का, तर अगदीच पहा फक्त मला 5 लाख रुपये मिळतात वापस. ओके. तिथे पण अशाच पद्धतीची अट आहे, म्हणजे बँकेचं इन्शुरन्स केलं जातं किंवा तुमच्या अकाउंटचं इन्शुरन्स केलं जातं व त्या इन्शुरन्सची जी अमाऊंट आहे ती फक्त 5 लाख रुपये आहे. मग माझ्या अकाउंटला 10 लाख रुपये असतील किंवा अगदी 2 लाख रुपये जर असले तर फक्त 2च लाख रुपये मिळतात. पण 10 लाख रुपये जर असतील तर फक्त 5च लाख रुपये मिळतात. अगदी त्याच धर्तीवर पहा इथे आता RBIने निर्णय घेतलेला आहे की तुमच्यासोबत जर सायबर फ्रॉड झालेला असेल व पहा तो अगदी तुमच्या चुकीमुळे झालेला असेल किंवा बँकेच्या चुकीमुळे असेल किंवा अन्य काही एनी रिझन, त्यांनी आपल्याला रिझन विचारणार नाहीत. पण तुमच्या अकाउंटला 50,000 रुपयाची चोरी झाली असेल, सायबर फ्रॉड झालेला असेल किंवा पहा अगदी 1 कोटीचा सायबर फ्रॉड जरी झालेला असेल किंवा 1,000 रुपयाचा सायबर फ्रॉड जरी झालेला असेल तर तुम्हाला फक्त 25,000 पर्यंत रुपयाचेच तिथं काय मिळणार आहेत, रक्कम तुम्हाला परतफेड मिळणार आहे. बाकी जर 1 कोटीचा सायबर फ्रॉड वगैरे झालेला असेल तर पहा पोलीस म्हणजे क्रिमिनल कंप्लेंट वगैरे तुम्ही त्या पद्धतीने करू शकता सायबर हेल्पलाईनसोबत व ती रक्कम पुन्हा पोलीस मार्फत ती वापस मिळू शकेल. पण RBI मार्फत तुम्हाला किती 25,000 पर्यंतची तिथं रक्कम देण्यात येणार आहे. ओके. हा पॉईंट तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे, कारण परीक्षेला डायरेक्टली प्रश्न विचारू शकतो की RBIद्वारे किती रक्कम तुम्हाला अदा करण्यात येणार आहे. तर अगदी 25,000 डिजिटल भरपाईसाठी आणि इन्शुरन्ससाठी पहा फक्त 5 लाख रुपये आहे. लास्ट इयरच्या बजेटमध्ये त्यांनी रिवाईज करूयात असं त्यांनी निर्णय घेतला होता, पण मी नुकतंच चेक केलं RBIने तसा काही निर्णय घेतला आहे का, तर अद्याप पहा त्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही आहे. तर 5 लाख एवढीच रक्कम अद्याप तरी आहे. ओके. त्यामुळे लक्षात ठेवा 5 लाख रुपये हे महत्त्वाचा आकडा आहे. व पहा आपल्या देशामध्ये सध्याला बँकिंग व्यवस्थापनाबद्दल जर तुम्ही पाहिला तर जास्त फ्रॉड होत असतात. या कारणानिमित्त या 2 घटना तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. आय होप हा पॉईंट आता समजलेला असेल. त्यानंतर पुढे चला. इथे पहा अमूल साठीचं एक मेमी आलेला आहे की ऑरेंज इकॉनॉमी, येलो खाऊ इकॉनॉमी. यावर्षीच्या बजेटमध्ये पहा जे शाळा आहेत आपल्या, ओके, शाळा किंवा कॉलेजेस, त्यानंतर IITs, ओके, तिथे ना कंटेंट क्रिएटर्ससाठी एक लॅब स्थापना केली जाणार आहे असं बजेटमध्ये तरतूद केलेली आहे. मग या नात्यावर हा अमूलने एक क्रिएट केलेला आहे, पहा मी क्रिएट केलेला आहे तुम्ही म्हणू शकता. पण इथं सर्वात महत्त्वाचा आहे ऑरेंज इकॉनॉमी हा शब्द. ओके. परीक्षेला हा पण डायरेक्टली विचारू शकतो की ऑरेंज इकॉनॉमी ही टर्म काय आहे, तर कंटेंट क्रिएटर्स यांच्यासाठीची ही टर्म आहे. किंवा पहा जो अगदी
स्वतःहून काहीतरी तयार करत आहे. आता जसं की पहा आपले यूट्यूबचे व्हिडिओज हे पण कंटेंट क्रिएशनमध्ये येतं, बरोबर आहे. व अगदी हे केल्यानंतर मला आनंद प्राप्ती होतो. मग यासाठी ही ऑरेंज इकॉनॉमी आहे. असं इथं पण पहा ही जी बालरिक मुलगी आहे ती पण अगदीच आनंदित आहे व निर्मलाताई आहेत. ओके, ज्यांनी त्यांना बजेट वगैरे देत आहेत, कारण कंटेंट क्रिएशनसाठी आता आपल्या बजेटमध्ये तरतूद करण्यात आली. याबद्दल ऑरेंज इकॉनॉमीसाठी ही संकल्पना आहे. व परीक्षेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की टर्म काय आहे, ऑरेंज इकॉनॉमी ही टर्म काय आहे. तर आय होप आता तुम्हाला ही लक्षात आलेली असेल. डन. त्याच्यानंतर पुढे T20 चषकाचा आजपासून राजकारणाऐवजी आता मैदानावर आपलं लक्ष असणार आहे. त्याच्यानंतर पुढची बातमी पहा, पाकिस्तानमध्ये स्फोटात 31 ठार, इस्लामाबादमधील शिया मशीद लक्ष्य काल करण्यात आलेली आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे काल परीक्षे पे चर्चा, सर्वांचे ऐकून घ्या पण तुम्हाला जे हवे असेल तेच करा, तुमच्या जीवनशैलीत बदल करा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी विद्यार्थ्यांना दिलेला आहे. व अगदीच पहा, ऐकावे जनाचे करावे मनाचे. ओके, म्हणजे इन शॉर्ट. त्यानंतर UPSC प्रशिक्षणासाठी प्रवेश परीक्षा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत जे UPSC प्रशिक्षण दिलं जातं त्याची परीक्षा 22 फेब्रुवारी रोजी केवळ पुण्यातच घेतली जाणार आहे. त्यानिमित्ताने ही नोटीस दिलेली आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे चला, देश विदेश पेजवरती पहा, अग्नि 3चे यशस्वी प्रक्षेपण काल DRDO मार्फत घेण्यात आलेलं आहे. जे मिसाईल्स आहेत त्यांची माहिती प्लीज एकदा लक्षात ठेवून घ्या. त्याच्यानंतर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आय थिंक नाही, सॉरी फॉर दॅट, म्हणजे मी परत एकदा अपलोड करेन, कारण ते पूर्वी दुसऱ्या पोर्टलवरती ते अपलोड केलं होतं. सॉरी, मी परत एकदा मिसाईल्सबद्दलची जी माहिती आहे ना ती अपलोड आपल्या पोर्टलवरती करणार, सॉरी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती करेन. डन. त्याच्यानंतर लोकसभेत पुन्हा गदारोळ, अर्थसंकल्पावर चर्चेदरम्यान दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प. नेक्स्ट आहे, गर्भवतीवर प्रसूतीची सक्ती नाही, सर्वोच्च न्यायालयात अल्पवयीन मुलीला गर्भपाताची परवानगी तिथं देण्यात आलेली आहे. ओके, व MTP ॲक्टनुसार तुम्हाला थोडंसं माहिती असणं गरजेचं आहे. ओके, MTP ॲक्टनुसार 20 वीक असेल तर तुम्हाला अबॉर्शन लिगली आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर 20 ते 24पर्यंत जर गेलेलं असेल, म्हणजे जे गर्भ आहे ते 20 ते 24 वीकचं जर असेल तर पहा तिथे डॉक्टरांचा सल्ला मॅन्डेटरी असतो. व 24 वीकच्या जर पुढे असेल तर सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टाचा तिथे सुप्रीम कोर्टाचा सल्ला खूप महत्त्वाचा आहे. 24 वीकच्या नंतर इलिगल होतं. ओके, व अगदीच पहा, कायद्यानुसार तुम्हाला गुन्हा होऊ शकतो. मग यासाठी सुप्रीम कोर्टाची तिथे तुम्हाला मदत घ्यावी लागते. व या केसमध्ये पण तेच झालेलं आहे की 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी होती, त्यानिमित्ताने ती सुप्रीम कोर्टामध्ये गेली होती. आता सुप्रीम कोर्टमध्ये या पद्धतीने कसं जाऊ शकतो तर पहा, डिग्निटी ऑफ लाईफ आर्टिकल 21 आहे, बरोबर. यानुसार सुप्रीम कोर्टाने पण त्यांना परमिशन दिलेली आहे की तुम्ही अल्पवयीन आहात. व सर्वात महत्त्वाचं काय आहे तर इथं डिग्निटी ऑफ वुमन. ओके, व याच्या पूर्वीच्या पण लेक्चर्समध्ये आपण पाहिलेलं आहे पहा, किंवा आर्टिकल 21मध्ये नुकतंच कोणतं राईट फंडामेंटल राईट म्हणून घोषित करण्यात आलं आहे सुप्रीम कोर्टानुसार, हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकता. ओके, आर्टिकल 21 UPSCचा फेवरेट आहे व अतिशय मोस्ट IMP आहे. प्लीज याकडे थोडंसं लक्ष द्या. व UPSC डायरेक्टली MTPबद्दल पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. यानुसार हे थोडंसं आठवडे जे आहेत ना ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. डन. त्याच्यानंतर खड्ड्यात पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू, दिल्ली जल विभागाचे 3 अभियंते निलंबित. नुकतंच सुनावला. त्याच्यानंतर मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग, आता अगदीच दिल्ली म्हणजे आपल्याकडे आपत्ती व्यवस्थापनबद्दल आपण बोललेलंच आहेत. त्यानंतर पुढची बातमी, शिक्षण ओझे नाही जीवन सुधारण्याचे माध्यम आहे. व अतिशय ही न्यूज बरोबर आहे. पण पहा, प्लीज तुम्ही पण शिक्षणाला ओझं या स्वरूपातून नकात पाहू. जर ओझं जर तुम्ही पाहिलात ना तर मग ते तुम्ही जास्त पद्धतीने पुढे जाऊ नाही शकणार. ओके, एक इंटरेस्टिंग आहे, जसं 3 इडियट्समध्ये सांगण्यात आलेलं होतं पहा की आज आपण नवीन काहीतरी शिकणार आहोत. ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने कुतूहलने जाणार क्लासमध्ये नक्कीच तुम्हाला पण इंटरेस्ट येईल. व UPSCमध्ये हेच बेस्ट आहे पहा, म्हणजे बँकिंग किंवा आता अगदी आपण कम्पेअर करू शकत नाही, प्रत्येक स्पर्धा परीक्षामध्ये अगदीच चॅलेंजेस वगैरे आहेत. पण UPSCमध्ये जर तुम्ही पाहिलात ना तर बँकिंगमध्ये कसं फक्त मॅथ किंवा रिझनिंग वगैरे असतं, पण UPSCमध्ये सोशल सायन्सेसचा वगैरे तिथं खूप आहे. म्हणजे तुम्ही न्यूजपेपर पहा ना, न्यूजपेपरमध्ये प्रत्येक घटना आपल्यासाठी म्हणजे लिंक करू शकतो आपण. यासाठी म्हणजे UPSC म्हणजे मला तरी खूप बेस्ट वाटते. ओके, म्हणजे इंटरेस्टिंग आहे थोडंसं, त्यामुळे जीवनात आल्यानंतर एकदा UPSC नक्की करावं असं म्हणू शकतो आपण. पण पहा, थोडासा वेळ नक्कीच जातो तिथे. ओके, त्याच्यानंतर पहा, राज्यात 8 ठिकाणी भाजपचे महापौर, नागपूरच्या महापौरपदी नीता ठाकरे, अहिल्यानगरात राष्ट्रवादीच्या ज्योती गाडे. आता अगदीच तुमच्या शहरामधून जर ह्या न्यूज असतील ना तर प्लीज तुम्ही या रीड करू शकता, कारण सगळीकडे याच महत्त्वाच्या नाही आहेत, त्यामुळे मी याला इथंच थांबवतो आहे. ओके, तुम्ही स्वतःहून या रीड करू शकता. जर तुम्ही सोलापूरमधून असाल तर सोलापूरमध्ये कोण कोण आहेत हे थोडंसं लक्षात ठेवा, कारण सध्याला आपल्या प्रदेशामध्ये काय चालू आहे हे पण तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. डन. त्याच्यानंतर बुक रिव्ह्यू आहेत. व अतिशय महत्त्वाचं,
भारतातील काही निवडक पहिले, आता हे काही एक्सप्लेन करण्यासारखं नाही आहे, तर तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, याचे स्क्रीनशॉट काढून किंवा हे जे मी अगदीच पहा टेलिग्रामला अद्याप मी पाठवलेलं नाही आहे आजचं ई पेपर, मग मी ते PDF मी पाठवेन, तर प्लीज हे जे चार्ट आहे हे तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही लिहून ठेवू शकता. जे नोट्स म्हणत होतात ना तुम्ही, तर अगदी पहा हे नोट्समध्ये तुमच्या असणं गरजेचं आहे. त्यासोबतच पहा इंडियाज बुक ऑफ फास्ट म्हणजे हे जे बुक रिव्ह्यू आलेले आहेत यापैकी पुस्तकाचं नाव आणि त्याचे लेखक कोण आहेत हे 2 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. इथे पण पहा पुस्तकाचं नाव आणि लेखक दिलेले आहेत, तर हा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो कारण हे चर्चेतील पुस्तकं आहेत. ओके, त्यासाठी प्लीज हे थोडंसं लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट आहे कुवतीची कोंडी. इतरांना धोकादायक ठरू शकणारा अपघात घडल्यावर वाहतूक तातडीने बंद करावी लागणारच, पण ते करताना लोकांना गृहीत धरून कसे चालेल, लोकांना गृहीत धरून कसे चालेल, म्हणजे अतिशय हा महत्त्वाचा मुद्दा लोकसत्तांनी आज उठवलेला आहे. तर पहा 2016मध्ये नोटाबंदी झालेली होती. नोटाबंदी झाल्यानंतर अगदीच आज रात्री 12पासून हा डायरेक्टली निर्णय घेण्यात आलेला होता व लोकांना तिथं पण कन्सिडरच केलं होतं की लोक अगदी चांगल्या पद्धतीने होतील, म्हणजे चांगल्या पद्धतीने हे सर्व काही नोटाबंदी सुरळीत पार पडेल असं एक कन्सिडर केलं होतं. किंवा काल जो अपघात झाला, आता काल अपघात झाला लगेच म्हणजे पहा प्रशासनाने जे अपघात म्हणण्यापेक्षा तुम्ही पहा टँकर उलटला होता मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरती, बरोबर आहे. मग अगदीच गाड्यांच्या रांगा लागल्या, पण इथे जर ॲक्सिडेंट झालेला असेल तर इथे जो गाडी जे वाहन आहे त्याला लगेच समजलं का, तर बिलकुल नाही समजलं. पुढे काय चालू आहे हे कोणालाच नाही समजलं. मग पहा हा व्यक्ती जर पुढच्या व्यक्तीला वगैरे तशा पद्धतीने दमदाटी जर करत असेल तर अगदीच इथं भांडण वगैरे होऊ शकलं असतं. पहा मग वेळीच प्रशासनाने यावरती नियंत्रण आणणं अपेक्षित होतं, परंतु पहा 1-2 तास तर त्यामध्येच गेले. किंवा इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम आपल्याकडे आहे ऑलरेडी, पण तरी देखील आपण पहा जे टोल नाके वगैरे आहेत त्यांना आपण कळवलं नाही लवकरात लवकर, किंवा इकडे ट्रॅफिक तुम्ही वळवू नका, मागे म्हणजे दुसरीकडे पर्यायी मार्ग आपण उपलब्ध करून देऊ शकलो नाही, म्हणजे हे अतिशय दुर्दैवी आहे. मग यासाठी पहा आपत्ती व्यवस्थापनामध्ये हे पण येतात. नक्कीच पहा आपण याच्यापूर्वी पण डिस्कस केलं होतं की वाहनांचं प्रशिक्षण वगैरे होणं गरजेचं आहे. जे वाहन चालक आहेत त्यांचं प्रशिक्षण होणं गरजेचं आहे. त्यानंतर जे वाहन आहेत त्यांची वेळोवेळी चाचणी होणं बंधनकारक आहे, पण त्या पण गोष्टी इथं निग्लेक्ट करण्यात आलेल्या होत्या. मग अगदीच पहा जर अगदी रसायन ते ज्वलनशील रसायन जर असेल तर याची काळजी आपल्याला घेणं खूप गरजेचं आहे व अपघात अगदी सांगून होत नसतात, यासाठी हे बंधनकारक होतं. पण आपल्याकडे होतं काय पहा की कन्सिडर केलं जातं, प्रत्येक गोष्टीला कन्सिडर केलं जातं की हे होऊ शकेल. ओके, म्हणजे आपण त्यावरती कसून चौकशी वगैरे न करता फक्त ठीक आहे चलता आहे कल्चर, हेच आपल्याला कुठंतरी मारक ठरत आहे. मग यावर प्रशासनाने यासोबतच जनतेने पण काम करणं गरजेचं आहे, असं इथं लेखकांचं पॉईंट आहे पहा. ओके, तर अगदीच अपघात घडल्यानंतर सर्व काही म्हणजे प्रत्येकजण म्हणतात की एक समिती बसवू, आम्ही त्यावरती चौकशी वगैरे करू, पण त्याच्यापूर्वीच जर आपण लोकांना गृहीत करणं थोडंसं थांबवलं तर असे अपघात नक्कीच टळतील. ओके, त्याच्यानंतर पुढे अविद्येचा पूर गड्या स्किप करू शकता, म्हणजे गिरीश कुबेर सरांनी हा आर्टिकल लिहिलेला आहे, शक्य झालं तर तुम्ही वाचू शकता. म्हणजे सॅटर्डे संडे आहे तर नक्कीच आजचं मिनी मॅगझिन चतुरंग पण तुम्ही नक्की वाचू शकता. ओके, त्याच्यानंतर ही पहा न्यूज, अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबत आशावाद, रिझर्व्ह बँकेची थांबा प्रतीक्षा करा नीती. मी म्हटलं ना रुको जरा सबर करो, अशा पद्धतीची सध्याला नीती आहे. 5.25% आपलं रेपो रेट आहे. ओके, रेपो रेटबद्दल प्रश्न परीक्षेला येणार नाही, काळजी नका करू. त्याच्यानंतर नागरी सहकारी बँकांच्या बळकटीकरणासाठी सक्षम मिशन. ओके, त्याच्यानंतर म्हणजे सक्षम मिशन काय आहे असा जर प्रश्न MPSCला आला तर तुम्हाला सांगता यावं की नागरी सहकारी बँकांसाठीचे म्हणजे त्यांना बळकट करण्यासाठी सक्षम मिशन आहे. ओके, डन. त्याच्यानंतर आजचं द हिंदू. ओके, फ्रंट पेज पूर्णतः ॲडव्हर्टाईज आहे, स्किप करू शकतो आपण. पहिली बातमी, इंडियाज ऑइल इम्पोर्ट फ्रॉम रशिया हिट 38 मंथ लो. ओके, म्हणजे 2022 जर तुम्ही पाहिलात जेव्हा रशिया युक्रेन वॉर चालू झालं फेब्रुवारी महिन्यामध्ये, मग तेव्हापासूनचं आता सध्याला डिसेंबरमध्ये आता कमी होत चाललेलं आहे. व नुकतंच आपण USA सोबत ट्रेड डील साईन केलेली आहे. या कारणानिमित्त आता हे जी ऑइल इम्पोर्ट आहे रशियाकडून ते कदाचित 0 होणार आहे. पहा 2022मध्ये 2022 फेब्रुवारी 21 आय थिंक त्या दिवशी रशियाने युक्रेनवरती हल्ला चढवला. मग हल्ला चढवल्यानंतर अगदीच USAने रशियावरती बॅन टाकलं. त्यानंतर युरोपियन युनियनने पण रशियाला पेमेंट सिस्टीमचा वापर करू देणार नाही अशा पद्धतीने बॅन त्यांनी केलेलं होतं. मग अगदीच त्यावेळेस मदतीला इंडिया धावून गेलेला होता रशियाला. त्यानंतर चायनाने पण अगदीच ट्रेड डील साईन केली रशियासोबत. व तेव्हापासून पहा आपण जेव्हा 2022मध्ये फक्त 6% तेल आपण आयात करत होतो रशियाकडून, ते आता 2025 किंवा एप्रिल 24मध्ये जर तुम्ही पाहिलात 40%पेक्षा जास्त गेलेलं आपल्याला इथं बेसिकली पाहायला येतं. पण
लगेच डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आले 2025मध्ये व त्यांनी आपल्यावरती टॅरिफ लावायला सुरुवात केली, तर आता ते थोडं थोडं लो होत आहे. ओके, हा पॉईंट महत्त्वपूर्ण आहे ट्रेड डील संदर्भात. नेक्स्ट आहे ॲटलिस्ट 31 किल्ड इन सुसाईड ब्लास्ट ॲट शिया मॉस्क इन पाकिस्तान. ओके, जवळपास 31 जणांचा मृत्यू काल झालेला आहे पाकिस्तानमध्ये. पुढची बातमी, $120 मिलियन कमिटेड टू चाबहार पोर्ट इन इराण कम्प्लिटली पेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. ओके, सेंट्रल गव्हर्नमेंटने काल पार्लमेंटमध्ये शब्द दिलेला आहे पहा की $120 मिलियन आपण चाबहार पोर्टसाठी दिलेली आहेत. व मी याच्यापूर्वी पण तेच पॉईंट ठेवलेला होता की इराणमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट जास्त आहे. ओके, व ही इन्व्हेस्टमेंट आपण का केली आहे, तर इराण त्यासोबतच आपण अफगाणिस्तानला जाता येतं चाबहार पोर्टमार्फत, व पाकिस्तानला अगदी आपण या पद्धतीने, आता पहा अफगाणिस्तान आणि इराण याच्या बाजूला आहे इथं पाकिस्तान. ओके, व पाकिस्तानच्या इथं आहे ग्वादार पोर्ट जे की चायनाने बांधलेलं आहे, व इराणमध्ये जे चाबहार पोर्ट आहे त्यामध्ये $120 मिलियन आपण इन्व्हेस्टमेंट करून हे चाबहार पोर्ट बांधलेलं आहे. व 2018-19 त्याच्यानंतर पहा आता 2025मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी काय केले, चाबहार पोर्टला भारत देश यूज करू शकत नाही अशा पद्धतीने ते सँक्शन लावत आहेत. व हीच सध्याला म्हणजे नाजूक स्थिती आहे आपल्यासाठी, कारण आपण 120 मिलियन जे इन्व्हेस्टमेंट आहे, $120 मिलियन जी इन्व्हेस्टमेंट आहे ती ऑलरेडी केलेली आहे व चाबहार पोर्ट आता ॲक्टिव्हली झालेला आहे. पण त्याचं व्यवस्थापनाची ज्यावेळेस वेळ येत आहे ना, त्यावेळेस USA आपल्याला सँक्शन लावत आहे की बाबा तुम्ही इराणमध्ये जायचं नाही. मग अगदी आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती फेल जाऊ शकते. तरी पण पाहूयात, आता नरेंद्र मोदी यांनी परत एकदा ट्रेड डील साईन केलेली आहे व रशियाकडून आपण आता ऑइल इम्पोर्ट करत नाही आहे. या निमित्ताने जर चाबहार पोर्टचं जे ही आहे अथॉरिटी आहे ती परत आपल्याजवळ जर मिळाली तर ते आपल्यासाठी खूप बेस्ट होईल पहा, कारण आपली $120 मिलियन इन्व्हेस्टमेंट तर आहेच इराणमध्ये, यासोबतच आपण अफगाणिस्तानला पण तिथे हे करू शकतो, म्हणजे अफगाणिस्तानचा मार्ग पण आपल्यासाठी सुकर होऊ शकतो. व अफगाणिस्तानचा मार्ग आपल्यासाठी सुकर होणं का गरजेचं आहे, तर डायरेक्टली आपण सेंट्रल एशियाकडे जाऊ शकतो, हा एक मुद्दा. त्याच्यानंतर पाकिस्तानवरती आपण वॉच ठेवू शकतो. व सध्याला जर तुम्ही पाहिलात तर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हे दोघं थोडंसं कट्टर आहेत सध्याला तरी. ओके, मग याचा फायदा अगदीच दुश्मन का दुश्मन दोस्त अशा पद्धतीने तिथे होऊ शकते सिच्युएशन. यासाठी अफगाणिस्तान आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आज घडीला कंट्री आहे. व ग्वादार पोर्ट जे आहे जे चायनाने बांधलेलं आहे त्याला पण काउंटर करण्यासाठी चाबहार पोर्ट आपलं खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आय होप हे पॉईंट सर्व तुम्हाला समजलेले असतील. व पहा, आपण जो दिलेला शब्द होता $120 मिलियन तो पाळलेला आहे. हे अतिशय महत्त्वाचं पॉईंट आहे, कारण नेपाळमध्ये जी इन्व्हेस्टमेंट आपण करतो म्हणतो ती आपल्याकडून पालन होत नाही. यासाठी चायना नेपाळमध्ये जास्त ॲक्टिव्ह आहे. ओके, आज घडीला जर तुम्ही पाहिलात ना नेपाळमध्ये चायना ॲक्टिव्ह होत आहे. मग यासाठी जर तुम्ही इथे पाहिलात इराणमध्ये तर अगदी आपल्याला ते बेटर झालेलं आहे की आपण दिलेला शब्द पाळलेला आहे. अन्यथा भारत देशाची इमेज अशी होती मागच्या काही वर्षांमध्ये की फक्त भारत देश म्हणतो की ठीक आहे आम्ही करतो काम, पण ते होत नसतात काम. अगदी बांगलादेश त्यानंतर नेपाळ यामध्ये अशाच सिच्युएशन झालेल्या होत्या, पण बांगलादेशमधील शेख हसीना सरकार यांच्यामुळे आपल्याला थोडंसं तिथं पॉझिटिव्हली पॉईंट मिळाले होते. पण अन्यथा पहा, वेस्ट बेंगॉल आणि बांगलादेश यामध्ये थोडंसं तुतुमय होत असते. या निमित्ताने बांगलादेशमध्ये इन्व्हेस्टमेंट आपण जास्त करू शकलेलो नव्हतो. ओके, तर देखील आपले रिलेशन चांगलेच आहेत तिथे. ओके, ज्यावेळेस इंटरनॅशनल रिलेशन तुम्ही शिकाल ना त्यावेळेस हे सर्व पॉईंट तुम्हाला समजूनच येतील. डन. त्याच्यानंतर मूवीचे रिव्ह्यू आलेले आहेत, शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता, अन्यथा स्किप करू शकता. त्याच्यानंतर आज 12 जिल्हा परिषदचे इलेक्शन आहेत, त्यासोबतच 125 पंचायत समितीचे इलेक्शन आहेत. जिथे इलेक्शन आहेत सर्वांनी मतदान नक्की करू शकता. 7:30 ते 5:30पर्यंतचा मतदानाचा कालावधी असणार आहे. ओके, पुढची बातमी, शहा कॉल्स फॉर ॲडव्हान्स टेक सोल्युशन्स टू सिक्युअर बॉर्डर लाऊड्स BSF रोल. ओके, जे BSF आहे, BSF जिथं वर्किंगमध्ये आहे सध्याला तिथे आता टेक्नॉलॉजिकल सोल्युशन आपण पाहणार आहोत असं अमित शहा यांनी काल बैठकीमध्ये म्हटलेलं आहे व ते काळाची गरज आहे पहा. ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण. इन वेस्ट बेंगाल SIR लॉजिकल डिस्क्रिप्शन्स रेंज फ्रॉम सरनेम टू सिबलिंग्स. ओके, आता अगदी सुप्रीम कोर्टामध्ये जो पॉईंट ममता बॅनर्जी यांनी ठेवलेला होता त्याबद्दलचा हा लेख आलेला आहे असं तुम्ही म्हणू शकता. म्हणजे एक बातमी आहे बेसिकली, लेख नाही आहे तर बातमी आहे. यामध्ये पण त्यांनी तेच दिलं आहे पहा की जर एजमध्ये जर डिफरन्स असेल, ओके, मुलाच्या आणि आईवडिलांच्या जर एजमध्ये डिफरन्स असेल तर त्यांना डायरेक्टली चौकशीसाठी बोलवण्यात येत आहे. त्याच्यानंतर आडनावामध्ये पण बदल तिथे जर झालेला असेल तरी देखील इथं चौकशीसाठी त्यांना बोलवण्यात येत आहे. हे SIR आहे व अगदी याचा परिणाम तुम्ही पाहू शकता. SIR बद्दलची एक न्यूज आलेली आहे, कुठे गेली ती, एकच मिनिट. ही बातमी तुम्ही पाहू शकता पहा की इलेक्शन कमिशन डायरेक्टिव्ह इग्नोर्ड, डिसेबल्ड पीपल मेड टू वेट इन क्यू फॉर
SIR हिअरिंग इन बेंगाल. ओके, म्हणजे SIRसाठी इलेक्शन कमिशन मार्फत जर नोटीस प्राप्त झाली, नोटीस प्राप्त झाल्यानंतर जे इलेक्टोरल अधिकारी आहेत ना, त्यांच्याकडे तुम्हाला तासनतास तिथं थांबावं लागत आहे व यामध्ये डिसेबल्ड पर्सन पण आहेत. मग हे अतिशय चुकीचं आहे. पहा, जर एखाद्या व्यक्तीला जर तिथं तासनतास थांबावं जर लागत असेल व तो पहा काम करणारा तो व्यक्ती असेल, म्हणजे त्याचं जे कुटुंब आहे ते फक्त कामावर, म्हणजे त्यांनी आज जर काम केलं तरच त्याचं कुटुंब चालतं, अशी जर सिच्युएशन असेल तर तो नक्कीच जाऊ द्या, व्होटिंग मला आवश्यकतेची नाही पण मला काम महत्त्वाचं आहे म्हणून तो काय करेल, निराश होऊन घरी परतेल. पहा, मग यासाठी सुप्रीम कोर्टाचे डायरेक्टिव्ह आता खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. तर सुप्रीम कोर्ट याबद्दल पाहूयात की काय ॲक्शन वगैरे येईल, कारण ममता बॅनर्जींनी यांनी हेच पॉईंट ठेवलेले आहेत की SIRमध्ये डिस्क्रिप्शन्सी तिथं होत आहेत. ओके, व पहा, इलेक्शन कमिशनने पण स्वतःहून इथे काळजी घेणं गरजेचं आहे, किंवा जास्त वेळ तिथं लागू नये, कारण अगदी आपल्याकडील संपूर्ण जनता, म्हणजे इन्कम डिवाइड खूप आहे आपल्याकडे सगळ्या सर्व देशभरामध्ये. ओके, व जर अशा पद्धतीने आपण फक्त त्यांना कन्सिडर करत असू की आता पहा, तुम्हाला माहिती असेल की अमर्त्य सेन यांना पण देण्यात आलेलं आहे नोटीस SIRबद्दल. ओके, ते अगदीच इथं येऊन लाईनमध्ये थांबू शकतील, पण पहा, VIP कल्चर या नात्याने त्यांना कदाचित रांगेमधून पहिल्यांदा पण बोलावलं जाऊ शकेल. पण जर कॉमन मॅन तिथं किंवा कॉमन सिटीजन असेल तर तिथं असं होणार आहे का? तर नाही. तो रांगेत जर थांबला तर त्याचं दिवसाची मजुरी जाईल तिथे, व अगदीच पहा, त्याचं घर तशा पद्धतीने अन्नधान्य वाचून राहील किंवा त्याच्या घरातील म्हणजे पोट रिकामं राहील. मग यासाठी तो अगदीच पहा, SIRला तो निग्लेक्ट करेल, जाऊ द्या मला आवश्यकतेचं नाही, मी मतदानच करणार नाही, असं तो भूमिका घेऊ शकतो. मग यासाठी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांनी स्वतःहून तिथे SIR करणं बंधनकारक आहे, न की तुम्ही जनतेला तशा पद्धतीने डायरेक्टिव्ह देणं. ओके, हे चुकत आहे, किंवा डिसेबल्ड पर्सनला तरी तशा पद्धतीने वेगळी रांग तिथं करू शकली असती. हे सोयीसुविधा तिथं प्राप्त होणं अपेक्षित आहेच. पहा, ओके, कारण हा आपला व्होटिंग हा आपला कॉन्स्टिट्युशनल राईट आहे. ओके, व इलेक्शन कमिशन फक्त एका याच्यासाठी आपल्यावर तसं बंधनं आणू शकत नाही. पाहूयात सुप्रीम कोर्ट याबद्दल काय म्हणेल. ओके, आताच आपल्याला याबद्दल काही डिस्कस करता येणार नाही आहे. ओके, वापस जाऊयात आपल्या आर्टिकलकडे. ही बातमी आपण आत्ताच पाहिली. नेक्स्ट न्यूज आहे, सुप्रीम कोर्ट गिव्स तेलंगणा स्पीकर 3 वीक्स टू रूल ऑन डिफेक्शन्स. आता पहा, एकीकडे सुप्रीम कोर्ट म्हणतं की तुम्हाला टाईम लिमिट देता येणार नाही, व अगदी दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने तेलंगणाचे जे स्पीकर आहेत त्यांना 3 वीकचा टाईम तिथं दिलेला आहे. व महाराष्ट्राच्या केसमध्ये पण हेच झालेलं होतं. राहुल नार्वेकर तत्कालीन सभापती यांना पण टाईम देण्यात आलेला होता. ओके, आता अगदीच महाराष्ट्राची केस सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे. आता तेलंगणामध्ये पण तशाच पद्धतीने 3 आठवड्याची मुदत देण्यात आलेली आहे स्पीकरला. पाहूयात तिथे पण अँटी डिफेक्शन लॉ वर्क करेल का नाही, पण हे सुप्रीम कोर्टामध्ये केस तर जाणार आहे, एवढं तर शाश्वतीने मी सांगू शकणार आहे. पहा, ओके, पुढे जाऊयात आपण. किंवा अगदीच शिवसेना किंवा राष्ट्रवादीचं जजमेंट जरी आलं ना तर याबद्दल आपल्याला डिस्कशन करायचं आहे. काळजी नका करू, फक्त मी आज एक ओरल ओव्हरव्ह्यू दिलेला आहे या न्यूजचा, कारण ही न्यूज जी आहे ती प्रोग्रेसमध्ये आहे, अद्याप याचं फायनल जजमेंट आलेलं नाही आहे. ओके, त्यामुळे फक्त लक्षात ठेवायची आहे ही न्यूज. पुढे चला आपण जाऊयात. नेक्स्ट न्यूज आहे, केरलाज ॲडॉप्टेड डॉटर म्हणून कोणाला ओळखलं जातं असा परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. तर पेपिता सेठ यांना ओळखलं जातं व त्यांना आता इंडियन सिटीजन म्हणून कन्सिडर केलं गेलं. ओके, त्यांना काल सिटीजनचं सर्टिफिकेट तिथं हँडओव्हर केलं गेलं आहे. त्यामुळे प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवा. ॲडॉप्टेड डॉटर ऑफ केरला कोण आहेत? पेपिता सेठ. व पहा, त्यांना साहित्य क्षेत्रातला पद्म अवॉर्ड पण मिळालेला आहे. ओके, हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. पुढे चला. ओव्हर 3 लाख यूज तेलंगणा गव्हर्नमेंट व्हॉट्सॲप मी सेवा. ओके, तेलंगणा गव्हर्नमेंटनी पहा व्हॉट्सॲपवरती मी सेवा नंबर त्यांनी लॉन्च केलं, किंवा व्हॉट्सॲपवरती सेवा देण्यासाठी त्यांनी एक नंबर लॉन्च केला. ओके, मग त्या जवळपास पहा 3 लाख लोकांनी त्याची सेवा घेतलेली आहे. मी सेवा असं त्यांचं नाव आहे. परीक्षेला MPSCमध्ये हा प्रश्न येऊ शकतो की मी सेवा ही कोणत्या राज्यांनी चालू केलेलं पोर्टल आहे किंवा व्हॉट्सॲप सेवा आहे, तर कोणी केलेलं आहे? तेलंगणा राज्यांनी. हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट होता. ओके, त्याच्यानंतर होप ऑफ द स्टेट ऑफ क्लायमेट गव्हर्नन्स. ओके, आता अगदीच सर्वांना माहिती आहे की आपल्याला क्लायमेट चेंज रोखायचं आहे. ओके, म्हणजे जे पर्यावरण आपलं बदलत आहे, मग पर्यावरण बदलू नये यासाठी आपल्याला पावलं उचलणं गरजेचे आहेत. मग यासाठी कॉप परिषद बसवली जाते. कॉप परिषद म्हणजेच काय? कॉन्फरन्स ऑफ पार्टीज. ओके, व ही COP1 कॉन्फरन्स ऑफ पार्टीज आता सध्याला लास्ट इयरला कितवी झाली? तर 30 झाली. ओके, COP30 असं म्हटलं जातं. व UPSCला COP29 बद्दल प्रश्न आलेला आहे, किंवा COP27 बद्दल पण प्रश्न आलेले आहेत. त्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा पॉईंट होतो. तर लक्षात घ्या, पहिली परिषद कुठं झाली होती? तर बर्लिन, जर्मनी येथे झाली होती. ओके, व येथून ठोस पावले उचलली जावीत यासाठी प्रयत्न केले गेले. पहा, COP1 कधीची आहे? 1995, 1995 पासून या परिषदा भरत आहेत. हा पॉईंट लक्षात घ्या तुम्ही. व लास्ट इयरला 30वी परिषद ती पार पडली. ओके, दरवर्षी ही परिषद बसवली जाते. मग आता लक्षात घ्या तुम्ही,
COP1 ही बर्लिन येथे 1995 भरली. मग त्याच्यानंतर अगदीच 1997ची अतिशय महत्त्वाची परिषद आहे COP3. ओके, 95, 96, 97. ओके, तर ही कुठं भरण्यात आली होती? क्योटो, जापान. क्योटो. ओके, व क्योटो प्रोटोकॉल तुम्ही सर्वांनी ऐकला असाल पहा, म्हणजे कोणतीही एक्झाम असू द्या त्यामध्ये क्योटो प्रोटोकॉल नक्कीच येतं. मग या क्योटो प्रोटोकॉलनुसार काय म्हणण्यात आलं पहा, की विकसित देशांसाठी हरितगृह वायू कमी करण्याचे कायदेशीर बंधन घालण्यात आले. ओके, कायदेशीर बंधन लीगल बाइंडिंग आहे का क्योटो प्रोटोकॉलमध्ये, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर यस, लीगल बाइंडिंग आहे कुठे? क्योटो प्रोटोकॉलनुसार. व क्योटो प्रोटोकॉल कधी भरलेला होता? 1997. क्योटो जापानमधलं शहर आहे. ओके, हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर भारत देशामध्ये कधी भरली होती का कॉप परिषद? तर अगदीच पहा, COP13. COP13 MPSCसाठी महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. COP13 2002 साली भारत देशामध्ये ही परिषद भरली होती. व कुठे? न्यू दिल्ली. ओके, न्यू दिल्ली. त्याच्यानंतर नेक्स्ट महत्त्वाची कोणती आहे परिषद? तर अगदी पहा, 2015 साली जी बसलेली होती COP21. COP21 ही परिषद कुठं बसवण्यात आली होती? तर पॅरिस, फ्रान्स. किंवा तुम्ही पॅरिस ॲग्रीमेंट ऐकला असाल पहा, पॅरिस 2015. ओके, पॅरिस ॲग्रीमेंट इथून आलेला आहे. व पॅरिस ॲग्रीमेंटमध्ये काय म्हणण्यात आलं, जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत पहा, SDG, जे सध्याला किती आहेत? 17 आहेत SDGs. ते SDG इथं ठरवण्यात आले, पॅरिस ॲग्रीमेंटपासून लागू झाले. त्यामुळे हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. 2030 पर्यंतला आपल्याला काय करायचं आहे? प्रत्येक देशाने स्वतःच्या कॅपॅबिलिटीनुसार सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सला अचीव करायचा आहे. हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. डन. यासोबतच पॅरिस करारामध्ये काय म्हणण्यात आलं, की 1.5 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान आपली वाढ कमी करायची आहे. ओके, कारण 2030 पर्यंत जे तापमान वाढ आहे ती 1.5 डिग्री सेल्सिअस वाढून त्याच्यापेक्षा पुढे जाऊ शकेल. मग यासाठीच COP21 हा निर्णय घेण्यात आला, की आपण ग्लोबल वॉर्मिंग कमी करून जे 1.5 डिग्री सेल्सिअस तापमान वाढ होणार आहे ना, त्याला आपण रोखूयात. कारण जर 1 डिग्री सेल्सिअस किंवा 1.5 डिग्री सेल्सिअस जरी तापमान वाढलं ना, तर अगदी जे ग्लेशियर आहेत ना ते पिघळून जातील. ओके, व काय होणार आहे? अगदी जे आयलंड वगैरे छोटे छोटे कंट्रीज आहेत ते पाण्याखाली जातील. मग यासाठी 1.5 डिग्री सेल्सिअस तापमान वाढ होऊ नये यासाठी 2015 COP21 हा ॲग्रीमेंट करण्यात आला किंवा करार तिथे झालेला आहे. डन. मग परीक्षेला प्रश्न हा पण विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर नुकतंच झालेल्याबद्दल अगदीच परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. तर ते लक्षात घ्या. COP13 कुठं भरलेली होती? COP30 ही भरलेली आहे भरून झालेली आहे बेलेम, ब्राझील. ओके, हा पॉईंट लक्षात ठेवा, ब्राझील. व ब्राझीलमध्ये काय आहे? अमेझॉन फॉरेस्ट आहेत, बरोबर. मग अमेझॉन फॉरेस्टमधून तुम्ही काय म्हणू शकता, की फॉरेस्ट फोकसची ही परिषद होती. ओके, फॉरेस्टवरती जास्त फोकस करण्यात आलं या परिषदेमध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 2024 हे सर्वात जास्त तप्त किंवा उष्ण वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं. मग अगदी 2015च्या पॅरिस परिषदेमध्ये आपण काय निर्णय घेतला होता, की 1.5 डिग्री सेल्सिअसने आपल्याला तापमान वाढवायचं नाही आहे. पण इथं काय झालं 2024 तर अगदीच उष्ण इयर होता. मग यासाठी परत एकदा आपण काय म्हटलं, की फॉरेस्ट आपण जास्त जंगल संवर्धन करूयात. ओके, त्यानंतर जे राष्ट्र विकसित आहेत त्या राष्ट्रांनी जे विकसनशील किंवा गरीब राष्ट्र जे आहेत ना त्यांना पैसे देण्यात यावे, ही 2024चा निर्णय होता. पण परत एकदा 2025च्या पण परिषदेमध्ये त्यांनी हा निर्णय परत एकदा घेऊन गेलेले आहेत पुढे. ओके, मग आता आर्टिकल काय म्हणत आहे? आता हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. हे जे होतं ते प्रिलिमबद्दल होतं. ओके, यासोबतच आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट आहे पहा, की भारत देशामध्ये कधी भरणार आहे परिषद. ओके, आता 2028 जे COP होईल ते भारत देशामध्ये भरेल यासाठी पहा प्रस्ताव आपण ठेवलेला आहे. व भारत देशामध्ये 2028 जर परिषद बसली तर ती किती असेल? तर अगदीच पहा 26, 27, 28 म्हणजे हे COP33 असेल. ओके, हा पॉईंट लक्षात ठेवा तुम्ही प्लीज. COP33. व भारत देश यावर्षी म्हणजे 2026 कोणत्या परिषदेचं आयोजन केलेलं आहे? तर ब्रिक्स, BRICS, बरोबर. हे प्लीज प्रिलिमचे इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहेत, लक्षात ठेवायचंच आहे तुम्हाला. त्याच्यानंतर इथं काय पॉईंट दिलेले आहेत का? तर अगदी पहा जास्त काही इथं देण्यात आलेलं नाही. त्यांचं म्हणणं हेच आहे की COP30 परिषद बसली किंवा अगदीच पहा COP1 पासून परिषदा बसत आहेत. सर्व परिषदेमध्ये मंत्री किंवा जे अधिकारी येतात, बसतात, चाय बिस्किट खातात व वापस निघून जातात. बाकी त्यांच्या गावी गेल्यानंतर किंवा त्यांच्या मायदेशी परतल्यानंतर त्यांनी याबद्दल काहीच लिगॅलिटी वगैरे तिथं चेक केली जात नाही. हाच सध्याला इथं प्रॉब्लेम आहे. कारण जर लिगॅलिटी वगैरे जर चेक केली असती तर 2024 हा सर्वात तप्त उष्ण वर्ष असत नसता, असं इथं बेसिकली लेखकांचं म्हणणं आहे. बाकी याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आवश्यकतेचं नाही आहे. त्याच्यानंतर यांनी जाता जाता काय म्हटलेत, की भारत देशाला आता संधी आहे. आत्ताच मी काय म्हटलं पहा, इथे तुम्ही पाहू शकता ब्रिक्स. ओके,
भारत देशाला कशी संधी आहे तर 2026मध्ये भारत देशाने ब्रिक्स परिषदेचं आयोजन केलेलं आहे. मग इथे लेखक काय म्हणत आहेत की ब्रिक्स परिषदेमध्ये पण तुम्ही क्लायमेट चेंजबद्दल टॉपिक ठेवा किंवा हे तिथं समस्या मांडा की आपण काय करूया, जे विकसनशील राष्ट्र आहेत त्याला पहा, रशिया आहे ब्रिक्स परिषदेमध्ये, ब्राझील आहे, त्याच्यानंतर इंडिया आहे, चायना आहे, साऊथ आफ्रिका आहे. या राष्ट्रांनी काय करणं गरजेचं आहे तर अगदीच क्लायमेट चेंजला रोखण्यासाठी थोडंसं प्रयत्न करणं गरजेचं आहे असं लेखकांचं म्हणणं आहे. एवढंच तुम्ही पण तुमच्या आन्सरमध्ये लिहू शकता. बाकी याच्या व्यतिरिक्त मी हायलाईट केलेले आहेत पॉईंट, पण ते जास्त काही अपेक्षित नाही आहेत पहा. ओके, म्हणजे अगदी तुम्हाला जे माहिती आहेत ना तेच महत्त्वाचे आहेत पॉईंट. त्याच्यानंतर हे जे फॅक्च्युअल डाटा आहे ना ते प्लीज तुम्ही लक्षात ठेवा. आता अगदी थोडंसं व्हिडिओ स्लो करून पाहू शकता तुम्ही, कारण मी बोलत असताना खूप स्पीडने बोलत असतो. ओके, मग थोडंसं तुम्ही यूट्यूबमध्ये तुम्ही जाऊन ॲप्लिकेशनमध्ये स्पीड चेंज करता येतं पहा. मग ती स्पीड चेंज करून किंवा थोडंसं स्पीड लो करून तुम्ही पहा व बोलत जेव्हा मी हे पॉईंट लिहून दिलेले आहेत ना तेच तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये पण लिहून ठेवा. ओके, नोट्सचा तुमचा विषय इथंच सॉर्ट आउट होईल, कारण पहा MPSC असू द्यात किंवा UPSC असू द्यात तुमची आता परीक्षा लेखी आहे, त्यामुळे स्क्रीनशॉट पण काढून चालणार नाही आहे. ओके, तर तुम्हाला नोटबुकमधून एकदा तुमच्या हाताखालून गेलं ना तर नक्कीच ते जास्त दिवस लक्षात राहणार आहे. त्यानंतर इंडिया आणि युरोपियन युनियनची ट्रेड डीलबद्दलचा हा आर्टिकल आलेला आहे, स्किप करू शकता. आता शेवटची न्यूज अतिशय महत्त्वाची आहे. कुणाल कामरा यांनी बॉम्बे हायकोर्टामध्ये एक पिटिशन फाईल केलेलं आहे सहयोग पोर्टलबद्दल. आता आपल्याकडे सहयोग 2 आहेत. ओके, सहयोग पोर्टल आणि सहयोग ॲप. ओके, तर सर्वप्रथम ना सहयोग ॲप पाहूयात, जे की UPSC किंवा MPSC प्रिलिमसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, तर पहा, जर परीक्षेला सहयोग ॲप विचारण्यात आलं ना तर तुम्ही लक्षात ठेवा हे स्वामित्व स्कीमसाठी आहे. स्वामित्व योजनेबद्दलचा ॲप आहे. स्वामित्व योजनेसंदर्भातचं ॲप कोणतं आहे तर सहयोग ॲप आहे. ओके, किंवा सहयोग ॲप कोणत्या योजनेसंदर्भात आहे तर अगदीच स्वामित्व योजनेसंदर्भात आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा. तर कुणाल कामरा यांनी सहयोग पोर्टलबद्दल कंप्लेंट केली आहे किंवा सहयोग पोर्टल याच्या विरोधात बॉम्बे हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केली आहे. सहयोग पोर्टल हा पॉईंट लक्षात ठेवा. आता हे सहयोग पोर्टल काय आहे तर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स यांनी सहयोग पोर्टल लॉन्च केलेलं आहे व या पोर्टलनुसार त्यांनी काय म्हटलं आहेत किंवा केंद्र सरकारने काय म्हटलेलं आहे की तुम्ही म्हणजे सोशल मीडियावरती एखादा व्हिडिओ पोस्ट करता किंवा अगदी यूट्यूब असू द्यात, X असू द्यात, व्हॉट्सॲप असू द्यात किंवा इंस्टाग्राम असू द्यात, फेसबुक असू द्यात, कोणतंही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असू द्यात, त्यावरती तुम्ही जर काही कंटेंट पोस्ट केलात व ते कंटेंट योग्य नसेल तर आम्ही काय करू शकतो, सहयोग पोर्टलच्या माध्यमातून ज्या कंपनीमार्फत तुम्ही ते पोस्ट केलात. आता मी जर ही कंटेंट यूट्यूबवरती पोस्ट केलं असेल तर मी गुगल कंपनीला डायरेक्टली तिथं काय करेल, पत्र पाठवेन सहयोग पोर्टलमार्फत. ओके, म्हणजे पहा सहयोग काय आहे तर बेसिकली हा आहे कन्झ्युमर किंवा सोशल मीडिया क्रिएटर, हा आहे क्रिएटर असं तुम्ही लक्षात घ्या. व हे आहे पोर्टल व हे आहे ती वेबसाईट. ओके, मग या दोघांच्या मध्यांचा दुवा म्हणून हे सहयोग पोर्टल काम करणार आहे. एकीकडे कस्टमर आहे किंवा ज्या व्यक्तीने हे कंटेंट अपलोड केलेलं तो व्यक्ती आहे व ज्या वेबसाईटवरती हे कंटेंट अपलोड झाले ती वेबसाईट आहे व या दोघांमध्ये हा दुवा असणार आहे. व हे जे पोर्टल आहे ना ते चेक करेल की बाबा या व्यक्तीने बरोबर कंटेंट योग्य अपलोड केलेलं आहे का, व त्या व्यक्तीने जर कंटेंट योग्य अपलोड केलं नाही तर ह्या वेबसाईटला तो कंप्लेंट करेल की बाबा हे कंटेंट लवकरात लवकर तू डिलीट करून टाक, अन्यथा तुझ्यावरती आम्ही बंधन लावू किंवा फाईन लावू तुझ्यावरती. असं हे बेसिकली पोर्टल आहे सहयोग पोर्टल, म्हणजे दोघांच्या मधला दुवा. हा तुम्ही पॉईंट लक्षात घ्या. किंवा आता आणखीन जर समजलं नसेल तर थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेन. आता पहा, मी एखादी ऑब्सिन कंटेंट यूट्यूबवरती अपलोड केलेलं आहे, बरोबर. मग ऑब्सिन कंटेंट यूट्यूबवरती मी अपलोड केलं, मग मी आणि यूट्यूब या दोघांच्यामध्ये सहयोग पोर्टल काम करेल. व हे सहयोग पोर्टल काय करेल, जर मी ऑब्सिन कंटेंट जर अपलोड केलं ना तर अगदीच पहा डायरेक्टली त्यांनी यूट्यूबला कंप्लेन करेल की बा या व्यक्तीने योग्य कंटेंट अपलोड केलं नाही तर तू हे कंटेंट लवकरात लवकर हटव, अन्यथा मी तुझ्यावर ॲक्शन घेईन. मग हे अशा पद्धतीचं काय आहे सहयोग पोर्टल आहे. मग कुणाल कामरा यांचं म्हणणं काय आहे की तुम्ही आमचं आर्टिकल 19(1) हे तुम्ही काय करत आहात, ब्रीच करत आहात. आता आर्टिकल 19(1) काय म्हणतं, अभिभाषणाचं स्वातंत्र्य आहे. व मी याच्या पूर्वी पण म्हटलं आहे, ज्यावेळेस तुम्ही संविधान बारीकरित्या वाचताना त्यावेळेस तुम्हाला खूप बेस्ट फिलिंग येते व ती बेस्ट फिलिंग इथंच आहे. पहा की भारतीय संविधानाची जी निर्मिती होते त्यावेळेस तुम्ही पहा 1950च्या दरम्यान सोशल मीडिया त्यावेळेस होता का तर बिलकुल नाही. फक्त त्यावेळेस काय प्रिंट मीडिया होता, वर्तमानपत्रे वगैरे होती. पण त्यावेळेस जे संविधान निर्माते आहेत त्यांनी काय लिहिलं आहे, एनी फॉर्मॅट लिहिलेलं आहे. तिथं शब्द काय आहे, एनी फॉर्मॅट आहे. मग एनी फॉर्मॅट असल्या कारणांमुळे पहा अगदीच आज घडीला सोशल मीडिया पण त्यामध्ये येतं व आर्टिकल 19 मला अभिभाषणाचं स्वातंत्र्य आहे. व पहा प्रॉब्लेम इथं काहीच नाही आहे.
की सरकारने हे फॅक्ट चेक करणं गरजेचं आहे का, तर बिलकुल नाही. पहा, कारण एखाद्या व्यक्तीने आता अगदी कुणाल कामरा यांचे जर व्हिडिओ पाहिला तर ते सरकारच्याच विरोधात जास्त असतात. मग अगदी त्यांच्यावरती जे आर्टिकल 91 आहे ना ती तिथं ब्रीच केलं जाऊ शकतं. ओके, मग याला आपण दुसरं सोल्युशन काही देता येतं का, तर अगदी पहा एक न्यूट्रल बॉडी असणं गरजेचं आहे, जसं सुप्रीम कोर्ट. म्हणजे त्याचं काहीच नसू नये, म्हणजे तो सरकारला जास्त हे नसू नये, काय म्हणू शकता फेवरेट असू नये, किंवा कुणाल कामरा किंवा एखाद्या व्यक्तीला पण तो फेवरेट असू नये, असं न्यूट्रल बॉडी काम करणं गरजेचं आहे. जर सरकारी व्यक्तीने जर हे काम केलं पोर्टलचं अशा पद्धतीने, तर अगदी तो सरकारच्या फेवरेबल निर्णय घेईल तिथे. मग यासाठीच पहा कुणाल कामरा यांनी ही केस फाईल केली आहे. व अगदी पहा याच्यापूर्वी पण त्यांनी एक केस फाईल केली होती IT ॲक्ट 2021 बद्दल. ओके, म्हणजे अगदी अमेंडमेंट होती ती 2000 IT ॲक्ट आपला 2000चा आहे. ओके, मग 2021मध्ये त्याबद्दल एक अमेंडमेंट करण्यात आली होती. व त्यावेळेस कुणाल कामरा यांनी परत बॉम्बे हायकोर्टामध्येच एक पिटिशन फाईल केलं होतं. व त्यावेळेस IT ॲक्ट 2021चं जे अमेंडमेंट होतं ना त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं, जे PIB आहे पहा, ओके, या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो केंद्र सरकारचा आहे व यामार्फतच फॅक्ट चेक करू असं तेव्हा निर्णय देण्यात आला होता 2021च्या अमेंडमेंटनुसार. पण बॉम्बे हायकोर्टामध्ये कुणाल कामरा यांनी पिटिशन फाईल केल्यानंतर केंद्र सरकारला इथं माघार घ्यावी लागली होती. PIB फॅक्ट चेक करता येणार नाही, कारण प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो हे केंद्र सरकारचं आहे व केंद्र सरकार स्वतःचीच इन्फॉर्मेशन फॅक्ट चेक करू शकणार नाही असं म्हणत बॉम्बे हायकोर्टाने त्यांना रोख लावलेली होती पाहत ते. मग आता परत कुणाल कामरा यांनी सहयोग पोर्टलला चॅलेंज केलेला आहे. हा परीक्षेला पोर्टल येणार नाही, परंतु सहयोग ॲप नक्की येऊ शकेल. व सहयोग ॲप कशा संदर्भात आहे, तर अगदीच पहा आपलं स्वामित्व योजनेबद्दल आहे. आय होप हे पॉईंट तुम्हाला क्लिअर झालेले असतील नक्कीच. ओके, पण सहयोग पोर्टलबद्दल जर बॉम्बे हायकोर्टाने जजमेंट दिला तरी देखील आपला ही न्यूज महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यासाठी पॉईंट लक्षात घ्या की सहयोग पोर्टल कोणी लॉन्च केलं आहे, तर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स. ओके, डन. आय होप इथपर्यंत तुम्हाला सर्व काही समजले आहेत बातम्या. व आता आपण इथे थांबू शकतो. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.